मी आपल्या माध्यमात फक्त 1000 कोटी रुपयाचा घोटाळा कसा झाला त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो अध्यक्ष महोदय. भूखंड हस्तांतरण करता येत नाही या ठिकाणी थोडी शंका येते. अध्यक्ष महोदय, इतक्या लवकर बीसीसी मिळाली कशी व प्लॉट हस्तांतर कसे झाले याची मोठी शोकांतिका आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सदर या लक्षवेधीच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो, एक उदाहरण म्हणून सांगतो अध्यक्ष महोदय. MIDC मधील ही जे 8 ऑगस्ट 2000 रोजी व्यापारासाठी सब डिव्हिजन झाले त्यात 58 प्लॉट झाले. जागा 68,492 स्क्वेअर मीटर, त्यातील एका प्लॉटचे उदाहरण सांगतो. 499 स्क्वेअर मीटर एक प्लॉट त्यातील अशोका ऑटो ह्या कंपनीला दिला. अध्यक्ष महोदय, सदर प्लॉट त्यांनी 4,34,200 रुपयास 870 रुपये पर स्क्वेअर मीटर ह्या दराने दिला. महामंडळाचे दर महामंडळाने घोषित केलेले दर अध्यक्ष महोदय 15/3/2024च्या दरपत्रकानुसार 16,990 इतका अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 8,870 रुपयाला दिला आणि MIDCचं दरपत्रक अध्यक्ष महोदय, MIDCचं दरपत्रक हे दरपत्रक 16,990 इतकं दरपत्रक आहे अध्यक्ष महोदय. मग अध्यक्ष महोदय, मला हे समजत नाही की जर वार्षिक वाढत जातात म्हणून आपण त्यात 10% वाढ पकडली अध्यक्ष महोदय, तरी सुद्धा पर स्क्वेअर मीटर फरक इतका पडतो 870 रुपयाप्रमाणे. म्हणजे संपूर्ण प्लॉट 68,492 गुणिले 9,328 केलं तर अध्यक्ष महोदय एका कंपनीचा महामंडळाचा 63 कोटी रुपयाचा तोटा झालेला अध्यक्ष महोदय. 63 कोटी रुपयाचा महामंडळाच्या दरपत्रकानुसार. आणि अध्यक्ष महोदय, ह्या विकासाने असे 21 प्लॉट विकले अध्यक्ष महोदय आणि ते प्लॉट खरे बाजार भावाने 35 ते 40 हजार रुपयाप्रमाणे विकले अध्यक्ष महोदय. म्हणजे अध्यक्ष महोदय, ह्या नाशिकवाल्यांना, आमच्या MIDC वाल्यांना, आमच्या गोरगरीब मराठी माणसाला प्लॉट मिळत नाही. आम्ही प्लॉट शोधायचे, तिथे गवळी म्हणून अधिकारी बसलेला आहे, तो प्लॉट देत नाही. आणि एकाच विकासकाला 21 कंपन्या विकल्या अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आमच्या मंत्री महोदयावर आमचा प्रचंड विश्वास आहे अध्यक्ष महोदय. मला असं वाटतं की मंत्री महोदय आता सभागृहामध्ये काहीतरी, नाहीतर आम्ही आलो, आम्ही बोललो आणि बस त्याच्यावर नोंद झाली, सरकारने नोंद घेतली असं उत्तर न देता अध्यक्ष महोदय माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की ह्या ज्या 21 कंपन्या आहेत, ह्या 21 कंपन्यांना जोपर्यंत त्याचा निकाल लागेल, पहिली तर माझी अशी मागणी अध्यक्ष महोदय की याच्यावर SIT नेमावी. SIT नेमेपर्यंत अध्यक्ष महोदय, तोपर्यंत हे ज्या 21 कंपन्यांचे जे प्लॉट पडले सब डिव्हिजन करून आणि जो महामंडळाचा कमीत कमी 1,000 कोटी रुपयाचा तोटा झाला अध्यक्ष महोदय, तोपर्यंत हे ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यावर स्टे द्यावी अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे. तसेच अध्यक्ष महोदय, जर हा महामंडळाचा जर खरंच जर तोटा झाला असेल तर त्या विकासकावर आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदवावेत अध्यक्ष महोदय अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. तसेच अध्यक्ष महोदय, जर हे पैसे खरंच महामंडळाची नुकसान झाली असेल तर त्या अधिकाऱ्याकडनं आणि त्या विकासकाकडनं सरकार पैसे भरून घेईल का हा सुद्धा माझा प्रश्न आहे. आणि माझी विनंती आहे, ज्यांनी हा सगळा गोंधळ केला, ज्याची मुदत संपली, जो एकाच खुर्चीवर चिटकून 5 वर्षापासून बसलेला आहे गवळी नावाचा अधिकारी, त्याला सक्तीच्या रजेवर किंवा ताबडतोब सस्पेंड कराल का साहेब. अध्यक्ष महोदय, जर हे केलं नाही तर असे फ्रॉड ज्या तरुण मुलांना, मराठी मुलांना ज्यांना प्लॉट पाहिजे यांना प्लॉट भेटत नाही आणि दुसऱ्या विकासकाला असं काय प्रेम आहे, तो काय या सरकारचा जावई आहे तो विकासक. 21 कंपन्यांचे प्लॉट त्याला द्यायचे. मंत्री महोदय उत्तर देतील. तर माझी विनंती, अहो बोलू द्या, हो देतील उत्तर, बोलू द्या, आम्हाला सरकारचा प्रश्न बोलू द्या, अध्यक्ष सांगतील मला, बोलू द्या. इकडे माझी विनंती आहे. बोला. तर अध्यक्ष महोदय, अहो आमच्या मराठी माणसांच्या चपला घासल्या, हो पॅरेगॉन चप्पल घेतल्या त्या घासल्या आणि एकच अधिकारी 5 वर्षापासून आहे. तर मी आपल्या माध्यमातून हे जे झालं त्याची SIT लावा. SIT लावल्यानंतर तोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते प्लॉट, सर्व प्लॉट ट्रान्सफर करण्यासाठी ताबडतोब मंत्री महोदयांनी स्टे द्यावी आणि त्या अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करावं. कारण त्या अधिकारी तशी बी तो तहसीलदार आहे, ती पोस्ट प्रांताची आहे, तो महसूल खात्याकडनं तिथं बसलेला आहे, तो महामंडळाचा नाहीये. त्याची मुदत संपली, 5 वर्षापासून चिटकून बसलाय साहेब. त्याची जर चौकशी लावली तर 500 कोटीचा 1000 कोटीचा तो मालक निघेल. तर माझे प्रश्न 4च आहे, SIT नेमणार का? SIT नेमेपर्यंत ट्रान्सफर जे प्लॉट 21 कंपन्या एकाच विकासकाला दिलेल्या आहेत त्या प्लॉटवर स्टे देणार का? दुसरी माझी मागणी आहे की
जोपर्यंत चौकशी होत नाही आणि जो दूध का दूध पाणी होत नाही तोपर्यंत ह्या अधिकाऱ्याला ताबडतोब तुम्ही सस्पेंड करणार का किंवा सक्तीच्या रजेवर पाठवणार का? आणि जर मी मंत्री महोदयांना जे महामंडळाची 500 ते 1000 कोटीची नुकसान झाली हे जर मी त्यांना क्लिअर करून दिलं त्यांच्या दालनामध्ये तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का? एवढी माझी मागणी अध्यक्ष महोदय.